हाय, तर आता आम्ही चाललो आहोत महाद्वार रोडला थोडंफार काहीतरी शॉपिंग करायला. तर आम्ही 5 जण पण चाललो आहोत आता 4 व्हीलरने आणि थोडीफार शॉपिंग पण करणार आहोत आणि सोबत ब्लॉग पण बनवत आहोत. कुठं चाललो हे वगैरे सगळं आता सांगणार नाहीये, फक्त आता थोडंफार शॉपिंग करणार आहे. आणि आज थोडासा पाऊस कमी आहे आणि वातावरण खूप छान झालेलं आहे. मी नॉर्मल टी शर्ट घातला आणि जीन्स घातलेली आहे आणि थोडासा मेकअप केलेला आहे. ओके, हा व्यतिरिक्त मी काही केलेलं नाहीये. तर चला, छान असं वातावरण. आज ना गौरीची तब्येत खराब आहे, सो तिनं घाई रेडी झालेली नाहीये. असंच तिला आम्ही उचलून घेऊन चाललो आहोत. आता मी पोहोचलो आहोत, तर आपण आता जाऊयात सगळे सोबत, थोडीफार शॉपिंग करूयात. ओके, आमचं एक जागी जायचं ठरलं होतं आणि बऱ्यापैकी शॉपिंग आम्ही केलीच होती, पण तरी पण आणखीन थोडीशी शॉपिंग करायची होती. सो त्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो. पाऊस तर खूप होता म्हणून 4 व्हीलर घेऊन गेलो होतो, पण महाद्वार रोडला ना 4 व्हीलर लावायचं किंवा पार्किंग लावायचं पण अवघड होतं. पाऊस येत आहे आणि तरी पण आम्ही शॉपिंग करत आहे. आता ऋषीचे कपडे राहिले आहेत, ऋषीला थोडीशी शॉपिंग करून द्यायचे आणि मग झालं. आता ड्रेस तर घेतलीच होते, पण ड्रेसवरती झुमके किंवा कानातले पाहिजेलच होते. सो आम्ही तिथेच महाद्वारला जे चांगले वाटतील ना ते कानातले घेत होते. पाऊस पण भरपूर पडत होता, मग जितकं लवकर होईल ना तितकं मी प्रयत्न करतो. आणि थोडंफार मी बार्गेनिंग पण करत होते की एवढे जास्त महाग, कमी करा असं चाललं होतं आमचं. कारण ते लगेच नवीन माणसांना बघून रेट चेंज करतात. त्यांना असं वाटत असेल की मी नवीन आहे, पण मी नेहमीच तिथं असते शॉपिंग करायला. आणि मला असं वाटत होतं की हे थोडे जे रेट त्यांनी लावले होते ना ते थोडेसे महागच लावले होते आणि छोट्या छोट्या ना एवढे जास्त रेट लावणं चुकीचं होतं. सो मी बार्गेनिंग करत होते की नाही, मला माहिती आहे यार कितीला मिळते, तुम्ही कमी दरामध्ये द्या. तर नाही बोलले. मग मी जितकं हवं होतं, जे परफेक्ट रेटमध्ये मला वाटत होतं ना तेवढेच मी घेतलं. आम्ही भिजलोय. पावसाने मधूनच गोंधळ केला आणि पूर्ण आम्ही भिजलो. आणि मम्मी काय करत होती, एक जणांना सोडून माघारी होती, ती पुन्हा एक जण. तोपर्यंत आम्ही थांबलो होतो गाडीपर्यंत जाऊस तर, पण पूर्ण भिजला असतो. पप्पा म्हणले की वेळ लागू दे पण भिजू नका. असं मम्मी आम्हाला एक एक करून की गाडीपर्यंत सोडत होती. नंतर आम्ही गाडीमध्ये बसलो आणि इथंपर्यंत आमची सगळी कामं झाली होती. सो आम्ही गाडीत बसून घराकडे निघायला लागलो. आणि मेन म्हणजे आम्ही घराकडे जात होतो ना तेव्हाच आम्हाला तिथं स्प्रिंग पोटॅटोचा जो गाडा असतो ना तो दिसला. आणि अशा थंडीत, अशा पावसाळ्यात गरम गरम आणि तिखट खाण्याची मजाच वेगळी आहे. आणि एकतर मेन म्हणजे आमचं ते फेवरेट पण आहे. आणि मी तर खूप दिवस झाले होते खाल्लंच नव्हतं. मग म्हटलं चला आता इकडेच जाऊया, थोडंसं खाऊया. पहिलं तर आमचं ठरतं की खाऊया का पार्सल घेऊया, पण नंतर म्हटलं की नाही पार्सलच घेऊया, गाडीमध्ये खाता येतं. पण पाऊस पण भरपूर होता, कोण जास्त वेळ थांबू पण शकत नाही आणि तिथे गर्दी पण होती त्यामुळे. तर असा होता आमचा दिवस. ओके, बाय.